गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इकॉनॉमिक्सचा 42nd लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर लास्ट वीकमध्ये तुम्हाला आठवत असेल आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला होता, चॅप्टर 7 नॅशनल इन्कम, बरोबर आहे ना. तर तुम्हाला आठवत असेल की पहिले जे टॉपिक आपण शिकलो चॅप्टर 2 टू चॅप्टर 5, बरोबर ना, ते मायक्रो इकॉनॉमिक्स रिलेटेड होतं. मी लास्ट लेक्चरला पण मी एक्सप्लेन केलं आहे. परंतु आपण जेव्हा आता लास्ट वीकमध्ये नवीन टॉपिक स्टार्ट केला चॅप्टर 7, बरोबर, त्या चॅप्टर 7पासून आपलं मॅक्रो इकॉनॉमिक्स स्टार्ट झालं आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स मीन्स डील्स विथ होल, की ज्यामध्ये पूर्ण इकॉनॉमीचा अभ्यास केला जातो. मायक्रो म्हणजे स्मॉल आणि मॅक्रो मीन्स लार्ज, बरोबर आहे. तर आपण हे शिकलो होतो, आठवतं तुम्हाला. सुरुवात लास्ट वीकमध्ये आपण फक्त चॅप्टर 7ला सुरुवात केली होती आणि नॅशनल इन्कम मीन्स वॉट अँड व्हॉट इज द मिनिंग, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॅशनल इन्कम, ते सगळं आपण बघितलं होतं. ठीक आहे, परत एकदा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मिनिंग दिलेली आहे. चॅप्टर 7 नॅशनल इन्कम अँड मिनिंग. आता सगळ्यात महत्त्वाचं नॅशनल इन्कम म्हणजे काय, मी मराठीत पण त्याचा अर्थ सांगितला होता. नॅशनल मीन्स देशाचं, बरोबर आहे. इन्कम मीन्स उत्पन्न. बाबा, जसं आपलं स्वतःचं इंडिव्हिज्युअल इन्कम असतं, आपल्या फॅमिलीचं फॅमिली इन्कम असतं, तसंच आपल्या कंट्रीचं, आपल्या देशाचं पण नॅशनल इन्कम असतं. मग ते कसं काढलं जातं, तर त्याची मिनिंग होती द टोटल इन्कम ऑफ द नेशन इज कॉल्ड नॅशनल इन्कम. द टोटल इन्कम ऑफ द नेशन, देशाचं पूर्ण जे काही इन्कम असतं, टोटल इन्कम असतं, त्याला नॅशनल इन्कम म्हणतात. आणि इन रिअल टर्म्स त्याची मिनिंग काय होती, तर नॅशनल इन्कम इज द फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन अन इकॉनॉमी ड्युरिंग अ इयर. की एका वर्षभरात, म्हणजे फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च, ह्या एका वर्षभरात इन अन इकॉनॉमी, इन अ कंट्री, कुठल्याही देशामध्ये फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस, जेवढ्या वस्तू वर्षभरात, म्हणजे आपल्या भारतामध्ये 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत जेवढ्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात, त्या सगळ्यांची व्हॅल्यू, त्याला आपलं नॅशनल इन्कम म्हणतात, बरोबर. हे मी पटकन उरगलं कारण हे आपलं लास्ट वीकमध्ये झालेलं आहे. मी परत एकदा फक्त रिवाईज केलं शॉर्टमध्ये. ओके, आज आपण इम्पॉर्टंट काय बघणार आहे, तर आजचा क्वेश्चन आहे आपला एक्सप्लेन द फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम, बरोबर. हा क्वेश्चन 4 मार्क्स, तिथं वाटलं तर ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा, 4 मार्काला पडू शकतो की व्हॉट आर द फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम किंवा एक्सप्लेन द फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कमचे कोणकोणते फीचर्स आहेत, फीचर्स मीन्स, बरोबर आहे, फीचर्सलाच काय म्हणतात, कॅरेक्टरिस्टिक्स पण म्हणतात इंग्लिशमध्ये, सिमिलर वर्ड्स. आणि फीचरला आपण मराठीमध्ये वैशिष्ट्य म्हणतो. की नॅशनल इन्कमची वैशिष्ट्ये काय काय. ठीक आहे, तर टोटल 6 फीचर्स आहेत. आपण एक एक फीचर व्यवस्थित सेपरेटली एक्सप्लेन करू. ओके, फर्स्ट वन, त्यातला पहिला बघू. नॅशनल इन्कमचं पहिला फीचर काय आहे, मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट. मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट, कुठला वर्ड आला आहे, मॅक्रो. सगळ्यात महत्त्वाचं, नॅशनल इन्कम ही मॅक्रो कन्सेप्ट आहे. का बरं मॅक्रो कन्सेप्ट, कारण मॅक्रोचा अर्थ मी मगाशीच बोललो, मॅक्रो मीन्स लार्ज. तुम्ही नॅशनल इन्कम काढताना स्वतःचा किंवा स्वतःच्या फॅमिलीपुरता विचार करत नाही. इट डील्स विथ द परफॉर्मन्स ऑफ होल इकॉनॉमी, बरोबर आहे ना. म्हणजे नॅशनल इन्कम काढताना एकटा माणूस श्रीमंत असून किंवा एक फॅमिली श्रीमंत असून उपयोग नाही. पूर्ण देशाचा परफॉर्मन्सवरनं नॅशनल इन्कम काढलं जातं. त्यामुळे त्यामध्ये पूर्ण देशाचा अभ्यास केला जातो. सो इट इज अ मॅक्रो कन्सेप्ट, म्हणून त्याला मॅक्रो म्हणतात, लार्ज म्हणतात, बरोबर आहे. काय दिलं बघा, नॅशनल इन्कम रिप्रेझेंट द इन्कम ऑफ द इकॉनॉमी. की नॅशनल इन्कम नेहमी काय रिप्रेझेंट करत असतं, इन्कम ऑफ द इकॉनॉमी. इकॉनॉमी मीन्स कंट्री, लक्षात ठेवा. की जेव्हा जेव्हा इकॉनॉमी शब्द येईल, इकॉनॉमी म्हणजे नेशन, कंट्री, देश. इन्कम ऑफ द नेशन, की नॅशनल इन्कम हे कुठल्याही देशाचं इन्कम रिप्रेझेंट करत असतं. बिकॉज अ होल रॅदर दॅन दॅट ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. ॲज अ होल रॅदर दॅन दॅट ऑफ इंडिव्हिज्युअल. तर ते रिप्रेझेंट करताना ॲज अ होल, पूर्ण देशाचं इन्कम ते रिप्रेझेंट करत असतात, रॅदर दॅन ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल, कुणाचं तरी एकट्याचं. इंडिव्हिज्युअल म्हणजे मग कळतं तुम्हाला, इंडिव्हिज्युअल म्हणजे सिंगल पर्सन. की नॅशनल इन्कम हे पूर्ण देशाचं इन्कम असतं. इट इज नॉट ॲन इन्कम ऑफ इंडिव्हिज्युअल, ते कुठल्याही सिंगल व्यक्तीचं ते इन्कम नसतं, बरं. उद्या तुम्हाला समजा सॅलरी 50,000 मंथली सॅलरी आहे. सो कॅल्क्युलेटिंग समजा केलं आपण, 50,000 इंटू 12, 50,000 इंटू 12 इज इक्वल टू 6 लाख. म्हणजे तुमची ॲन्युअल इन्कम, तुमचं वार्षिक उत्पन्न झालं 6 लाख रुपये. पण ते तुमचं झालं, स्वतःचं इंडिव्हिज्युअल इन्कम झालं. त्याला आपण नॅशनल इन्कम नाही म्हणू शकत ना.
कळलं नक्की? म्हणून त्यांनी काय म्हणतात ते की हेन्स इट इज अ मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट. त्यामुळं नॅशनल इन्कम कुठली कन्सेप्ट आहे? मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट. फिलिंग द ब्लँक्समध्ये विचार तिला. नॅशनल इन्कम इज डॅश इकॉनॉमिक कन्सेप्ट. आणि खाली ऑप्शन देतील मायक्रो मॅक्रो, बरोबर ना? तर मॅक्रो लक्षात ठेवा की नॅशनल इन्कम ही मॅक्रो कन्सेप्ट आहे. का मॅक्रो? कारण इट इज रिलेटेड विथ होल इकॉनॉमी. ह्याच्यामध्ये पूर्ण देशाचा अभ्यास केला जातो. लार्ज कन्सेप्ट आहे, मोठी कन्सेप्ट आहे, म्हणून त्याला मॅक्रो. नक्की कळलं? सेकंड फ्युचर फायनान्शियल इयर, मोस्ट इम्पॉर्टंट. नॅशनल इन्कम हे दाखवलं जातं दरवर्षी, नॅशनल इन्कम ते दाखवलं जातं. त्याचा पिरियड का असतो? असं नसतं की बाबा चला मोदींना वाटलं चला आता दिवाळी आली, मग आपण एक काम करू, एप्रिल टू सप्टेंबर हे जे काय 6-7 महिने आहेत, 6-7 महिन्याचं दिवाळीच्या आत नॅशनल इन्कम दाखवून ठेवा, असं नसतं. नॅशनल इन्कम दरवर्षी जे रिप्रेझेंट केलं जातं कुठल्याही देशाने, म्हणजे आपल्या देश असू दे किंवा बाहेरच्या देश असू दे, नॅशनल इन्कम रिप्रेझेंट फॉर अ फिक्स पिरियड. त्याचा एक पिरियड ठरलेला असतो आणि तो 1 इयर, 1 वर्षाचा असतो. दिले बघा त्यांनी. नॅशनल इन्कम इज ऑलवेज एक्सप्रेस विथ रेफरन्स टू अ टाईम पिरियड. नॅशनल इन्कम इज ऑलवेज एक्सप्रेस, की नॅशनल इन्कम जे काय नेहमी एक्सप्रेस केलं जातं, एक्सप्रेस मीन्स शो, दाखवणे, की नॅशनल इन्कम नेहमी जे काय दाखवलं जातं विथ रेफरन्स टू अ टाईम पिरियड. ते एक पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी दाखवलं जातं. म्हणजे दरवर्षी नॅशनल इन्कम जे काय आपण सांगतो, तुम्हाला मी गुगलवर सर्च करायला लावलेलं, बरोबर आहे ना? मग तुम्हाला जे काय आन्सर भेटलं असेल गुगलवर की नॅशनल इन्कम ऑफ इंडिया, तर ते जे काय नॅशनल इन्कम असतं ते एक ठराविक टाईम पिरियडसाठी असतं. ते टाईम पिरियड तो किती आहे तर त्यांनी दिलं आहे, इन इंडिया इट इज फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च. भारतामध्ये जे नॅशनल इन्कम दाखवलं जातं ते 1 वर्षाचा पिरियडसाठी असतं. आणि ते 1 वर्ष म्हणजे कुठनं काउंट स्टार्टेड विथ फ्रॉम 1 एप्रिल अँड एंडेड ऑन 31 मार्च. बरोबर ना? मग थोडक्यात हा जो 1 एप्रिल आपला चालू झाला, 1 एप्रिल 2020, आणि तो संपल केव्हा आता 31 मार्च 2021. हे जेव्हा 1 वर्ष कंप्लीट होईल तेव्हा पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला नॅशनल इन्कम सांगतील बाबा की या वर्षी नॅशनल इन्कम एवढं आलं तर. नक्की कळलं? सेकंड पॉईंट टाईम, फायनान्शियल इयर. त्यानंतर थर्ड पॉईंट बघू आपण, मनी व्हॅल्यू. मनी व्हॅल्यू म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या, काय दिलं बघा पॉईंटमध्ये. नॅशनल इन्कम इज ऑलवेज एक्सप्रेस इन मॉनिटरी टर्म्स, की नॅशनल इन्कम जे काय दाखवलं जातं दरवर्षी इन मॉनिटरी टर्म्स. मॉनिटरी टर्म्स मीन्स मनी. तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला जे काय नॅशनल इन्कम दिसेल ते कसं दिसेल बाबा, 13.5 बिलियन्स असं काहीतरी दिलं. म्हणजे थोडक्यात नॅशनल इन्कम जे काय दाखवलं जातं ते रुपीजमध्ये दाखवलं जातं, पैशामध्ये दाखवलं जातं. बरोबर आहे ना? म्हणून त्यांनी पुढचं वाक्य काय दिलं आहे, इट रिप्रेझेंट्स ओनली दोज गुड्स अँड सर्व्हिसेस विच आर एक्सचेंज फॉर मनी. बरोबर आहे ना? नॅशनल इन्कममध्ये फक्त ओनली दोज गुड्स अँड सर्व्हिसेस, अशाच गुड्स अँड सर्व्हिसेस दाखवल्या जातात विच आर एक्सचेंज फॉर मनी, की ज्यामध्ये एक्सचेंज फॉर मनी पैशाचा संबंध येतो ना, तेच ट्रान्झॅक्शन फक्त नॅशनल इन्कममध्ये काउंटेड होतात. म्हणजे एक तुम्हाला चांगलं एक्सप्लेनेशन देतो. बरं, तुमच्या घरात तुमचे वडील समजा कामाला जातात, तुमची छोटीशी फॅमिली आहे बाबा, तुम्ही आहात, आई आहे, वडील आहे, छोटासा भाऊ आहे, छोटीशी बहीण आहे, असे तुमची 4-5 जणांची समजा फॅमिली असेल. त्यामध्ये फक्त आता सगळेजण शिकतात आहे, मम्मी तर तुमची हाऊसवाईफ आहे, तुमचे फादर तुमचे वडील कामाला जातात, त्यांना एक किती पकडू आपण, 10,000 पकडू, कॅल्क्युलेशनला इझी जाईल, 10,000 मंथली सॅलरी आहे, बरोबर ना? मग 10,000 इंटू 12 केले, सो 1,20,000, 1,20,000 हे तुमच्या पप्पांचं, तुमच्या वडिलांचं इंडिव्हिज्युअल इन्कम पण आहे अँड इट इज ऑल्सो युअर फॅमिली इन्कम. आणि ते तुमचं फॅमिली इन्कम पण आहे. का बरं? कारण फॅमिलीमध्ये फक्त पप्पाच कामाला जातात, त्यामुळं त्यांचंच इन्कम म्हणजे तुमचं फॅमिली इन्कम झालं, 1,20,000, बरोबर. मग नॅशनल इन्कम काउंट करताना ते तुमच्या घरात जे कोण विचारायला येतील इन्फॉर्मेशन, ते तुमच्या पप्पांचं इन्कम लिहून घेणार आणि नॅशनल इन्कममध्ये ॲड करणार. बट दे अवॉइड्स अँड दे इग्नोर्स द इन्कम ऑफ युअर मदर ऑल्सो. पण ते या ठिकाणी एक गोष्ट इग्नोर करतात, ते म्हणजे तुमच्या आईचं सुद्धा इन्कम काउंट केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता सर आईला कुठलं इन्कम, आई तर घरातच काम करते.
हो, पण नीट लक्ष द्या, आई जे काम करते ना, इट इज नॉट एक्सचेंज फॉर मनी. आई पण कष्ट करते, प्रत्येकाची आई, तुमची असून दे किंवा माझी असून दे, प्रत्येकाच्या घरात जी हाऊसवाईफ आहे ती सुद्धा कामं करत असते. फरक एवढाच आहे, इट इज नॉट एक्सचेंज फॉर मनी. ती जी सर्व्हिस प्रोव्हाइड करते ना आपल्याला, म्हणजे ती जे आपल्याला डबा बनवून देते, ती जे काय आपले कपडे धुते, ती जे आपली भांडी घासते घरातली, ही जी ती कामं करते ना, त्याच्या बदल्यात ती आपल्याकडनं कुठले पैसे घेत नाही. बरोबर ना? आणि हीच कामं करण्यासाठी समजा तुम्ही बाहेरच्या एखाद्या पर्सनला, बाहेरच्या एखाद्या कामवालीला समजा सांगितलं की बाबा आज आमच्या घरातली भांडी घासून घे, आज आमच्या घरातले कपडे धुवून घे, तर त्या बाईला तुम्ही पैसे देता का नाही? 2,000 3,000 काय असेल ते असेल. म्हणजे बाहेरची बाई असेल तर तिला तुम्ही पैसे देता, तिला तुम्ही सॅलरी प्रोव्हाइड करता. पण आपल्या घरात जी हाऊसवाईफ असती, आपल्या घरात जी प्रत्येकाची आई असती, तिला मात्र आपण कुठलाही सॅलरी, कुठलाही रिवॉर्ड पेड करत नाही. मग ह्याचा अर्थ इट इज नॉट अ मनी व्हॅल्यू. म्हणून नॅशनल इन्कम आपलं कमी दाखवलं जाते. कारण नॅशनल इन्कममध्ये फक्त अशाच गुड्स अँड सर्व्हिसेस इन्क्लूड होतात विच आर एक्सचेंज फॉर मनी, की ज्यामध्ये पैसे दिसतात ना, तेच ट्रान्झॅक्शन फक्त रेकॉर्ड होतात. मी तुम्हाला शिकवलं आणि मी माझ्या मुलाला शिकवणं यामध्ये फरक आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवतो त्याच्या बदल्यात मी तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो अँड एक्सचेंज फॉर मनी तुम्ही मला पैसे देता. बरोबर, मी तुम्हाला शिकवतो, तुम्ही मला फीज पेड करता. पण हेच जर समजा उद्या माझा मुलगा आला, तो 12th कॉमर्सला आला, त्याला समजा मी अकाउंट शिकवायला गेलो, तर त्याच्याकडनं मी फी घेणार आहे का? नाही. बरोबर ना? कारण ते मलाच पेड करावे लागणार, माझाच मुलगा आहे. मग साहजिक आहे, ते मुलाला ज्यावेळेस मी माझ्या शिकवणार त्यावेळेस मी फ्री ऑफ कॉस्ट, ते जे पैसे नॅशनल इन्कममध्ये इन्क्लूड होणार नाही. नक्की कळलं? मनी व्हॅल्यूचा अर्थ कळला. नेक्स्ट पॉईंट बघू आपण. 4th वन, व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, ते गुड्स अँड इथं स्पेस या, तेवढं फक्त लक्षात ठेवा. व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, की सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, की नॅशनल इन्कम काउंट करताना सगळ्यात महत्त्वाचं ज्या फायनल गुड्स आहेत त्यांचीच व्हॅल्यू पकडायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल नीट लक्ष द्या, मी पॉईंट एक्सप्लेन करायच्या अगोदर सांगतो आहे की समजा नॅशनल इन्कम काउंट करायची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर दिली. मी 2 ग्रुप्स तयार केले, एक 12th बॉईज आणि एक 12th गर्ल्स. बरोबर ना? दोघांना सांगितलं एक काम करा, चला पुण्यामध्ये जिथं जिथं प्रोडक्शन होतं तिथं जाऊन त्यांचं प्रोडक्शन सगळं एका कागदावर लिहून आणायचं. बरोबर. पहिल्यांदा मुली गेल्या. मुलींना तिथं जाता तर समजा एक शुगर फॅक्टरी दिसली, साखर कारखाना दिसला. बरोबर आहे. मग ते शुगर फॅक्टरीमध्ये गेलं, त्यांना विचारलं की काका तुमच्याकडे किती शुगर तयार होती? त्यांनी सांगितलं बाबा आम्ही इयरली, वर्षभरात एक 50,000 50,000ची साखर विकतो. बरोबर आहे ना? आता मुली तिकडं शुगर फॅक्टरीमध्ये गेल्या आणि इकडं मुलं चालत जाता त्यांना एक तिथं फार्मर, एक शेतकरी दिसला. बघितलं तर शेतामध्ये ऊस लावला होता. ऊस म्हणजे शुगर केन. ओके. मग शुगर केन लावला होता. त्यांनी त्या फार्मरला विचारलं की काका तुम्ही शेती करता, तुम्ही किती कमवता शेतीमधनं? त्यांनी सांगितलं बाबा आम्ही 10,000 बाबा मला शुगर केनमधनं मिळतात. म्हणजे टोटल मुलींनी तिकडं रेकॉर्ड केले 50,000 त्यांच्या कागदावर आणि मुलांनी इकडं रेकॉर्ड केले 10,000 मुलांनी मुलांच्या कागदावर. पण ह्याच्यामध्ये काय झाले, ह्याच्यामध्ये सेम थिंग विल बी काउंटेड ॲज डबल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं आहे, डबल काउंटिंग झाली. डबल काउंटिंग कसं काय झालं? कारण शुगर जी काय तयार होती, साखर जी तयार होती, ती कशापासून तयार होती? फ्रॉम शुगर केन. बरोबर आहे ना? ऊसापासूनच तयार होती ना. मग जेव्हा मुलींनी शुगरची प्राईज इन्क्लूड केली, शुगरमध्ये शुगर केन पण आलाच ना. बरोबर. कारण ज्यावेळेस तुम्ही साखरेची किंमत लिहून घेतली, मग साखरेमध्ये ऊस पण ऑटोमॅटिकली इन्क्लूड झालेलाच आहे. मग तुम्ही शुगर पण सेपरेट लिहित बसताय, शुगर केन पण सेपरेट लिहित बसलाय. असं जर झालं तर त्यावेळेला काय होईल, एकच वस्तू डबल काउंटिंग होईल. मग आपलं नॅशनल इन्कम जास्त दाखवलं जाईल. म्हणून हा पॉईंट आहे की व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. हे डबल काउंटिंग न होण्यासाठी एक काम करा ना, जे रॉ मटेरियल असतात, कच्चा माल, तिथं जायचंच नाही. जे फिनिश गुड्स आहे, बरोबर ना, फायनल गुड्स आहे, डायरेक्ट त्यांचीच व्हॅल्यू ॲड करायची. ओके. काय दिलं बघा. इन ऑर्डर टू अवॉइड डबल काउंटिंग, तुम्हाला जर डबल काउंटिंग टाळायची असेल इन नॅशनल इन्कम, की नॅशनल इन्कम काढताना भरपूर वेळा डबल काउंटिंग होण्याचे चान्सेस असतात. पण ही डबल काउंटिंग न होण्यासाठी काय त्यांनी एक सोल्युशन दिलं आहे. काय सोल्युशन दिलं आहे? द व्हॅल्यू ऑफ ओनली फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन द इकॉनॉमी आर कन्सिडर. की फक्त ज्या फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत ना, त्यांचीच व्हॅल्यू आर कन्सिडर, त्यांचीच व्हॅल्यू फक्त कन्सिडर करा.
बरोबर. म्हणजे तुम्ही पेन फॅक्टरीमध्ये जात असाल तर डायरेक्ट पेनचीच प्राईस लिहून काढा. तुम्ही पेनची पण प्राईस लिहिताय, रिफिलची पण प्राईस लिहिताय, प्लॅस्टिकची पण प्राईस लिहिताय, कसं काय चालेल? डायरेक्ट पेनची प्राईस ज्यावेळेस तुम्ही लिहून काढता त्या पेनच्या प्राईजमध्ये रिफिल पण आली, प्लॅस्टिक पण सगळं आलं. नक्की कळतंय? म्हणून त्यांनी फायनल गुड्स शब्द वापरला आहे. द व्हॅल्यू ऑफ इंटरमिजिएट गुड्स ऑर रॉ मटेरियल्स. डायरेक्ट फायनल गुड्सच घेतल्यामुळे ज्या इंटरमिजिएट गुड्स असतात, रॉ मटेरियल म्हणजे थोडक्यात कच्चा माल. या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. इंटरमिजिएट गुड्स ऑर रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. मग जो कच्चा माल असतो, रॉ मटेरियल असतो, त्याची व्हॅल्यू काय करायची? इज नॉट कन्सिडर. त्यांची व्हॅल्यू पकडायची नाही. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात शुगर केन पकडू नका, डायरेक्ट शुगरच पकडा. बरोबर आहे ना? नक्की कळलं? फॉर एक्झाम्पल छान दिलं त्यांनी, वाईल एस्टिमेटिंग द प्रोडक्शन ऑफ शर्ट्स. बरोबर ना? की जेव्हा तुम्ही शर्ट्सचं प्रोडक्शन काउंट करायला एखाद्या शर्ट फॅक्टरीमध्ये, गारमेंट फॅक्टरीमध्ये गेलाय, देर इज नो नीड टू टेक द व्हॅल्यू ऑफ कॉटन. मग ज्यावेळेस तुम्ही शर्टची व्हॅल्यू इन्क्लूड केली, देर इज नो नीड टू टेक द व्हॅल्यू ऑफ कॉटन. मग कॉटन म्हणजे कापूस. बरोबर ना? कापसापासूनच तुम्हाला माहिती आहे, कापसापासूनच धागा, कापड तयार होऊन मग त्या कापडाचे आपण शर्ट्स तयार करतो. मग साहजिक आहे, जेव्हा तुम्ही शर्टची व्हॅल्यू इन्क्लूड केली, परत कॉटनची व्हॅल्यू, कापसाची व्हॅल्यू लिहून काढायची गरज आहे का? नाही. का बरं? बिकॉज इट इज ऑलरेडी इन्क्लुडेड इन द प्राईज ऑफ द शर्ट. कारण कॉटनची व्हॅल्यू शर्टच्या व्हॅल्यूमध्ये ऑलरेडी इन्क्लूड झालेली आहे. कळलं नक्की? चांगलं सोल्युशन दिलं ना त्यांनी. माझ्यामुळं आपला ताप पण कमी झाला. म्हणजे तुम्हाला समजा मी उद्या नॅशनल इन्कम काउंट करायला तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी दिली, रस्त्याने जाताना तुम्हाला समजा ॲग्रिकल्चर, शेत दिसत असतील, तर ते शेतांमध्ये जायचंच नाही. कारण शेतांमध्ये रॉ मटेरियल असतो. बरोबर ना? आपल्याला डायरेक्ट कुठं जातं आहे? इंडस्ट्रीमध्ये जायचं, की जिथं प्रोडक्शन होऊन जिथं फायनल गुड्स बाहेर पडतात. शुगर केन घ्यायचंच नाही हो आपल्याला. ऊस दिसला रस्त्यात तर ऊस इग्नोर करा, कारण माहिती आहे आपल्याला याच ऊसाची पुढं साखर होणार आहे. मग डायरेक्ट शुगर फॅक्टरी, साखर कारखान्यातच जाऊ ना. नक्की कळलं? नेक्स्ट पॉईंट बघू आपण, 5th वन. नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉड. ॲब्रॉड मीन्स फॉरेन कंट्रीज. आपल्या देशाचं नॅशनल इन्कम काढताना आपण काय करणार? आता मी समजा म्हणलो चला आपल्याला इंडियाचं नॅशनल इन्कम काढायचं, तर तुम्ही काय करणार? इंडियाची जेवढी पॉप्युलेशन आहे, वर्किंग पॉप्युलेशन, प्रत्येक घराघरात जाणार, त्यांचं इन्कम लिहून काढणार. किंवा सेकंड ऑप्शन, एवढं घराघरात फिरायचं नसेल तर एक काम करा, जिथं प्रोडक्शन होतं इंडियामध्ये, जिथं जिथं प्रोडक्शन होतं, प्रोडक्टिव्ह सेक्टर, तिथं जाऊन आपण त्यांचं प्रोडक्शन लिहून काढणार फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च. बरोबर आहे ना? पण हे झालं आपल्या देशापुरतं. पण आपला देश म्हणजे आपला जो कंट्री इंडिया, आपण हे आपल्या देशातनं पण कमवतो, पण बाहेरच्या देशातनं पण पैसे कमवतो ना आपण. कसे पैसे कमवतो? एक्सपोर्ट इम्पोर्ट. बरोबर आहे ना? एक्सपोर्ट इम्पोर्ट मीन्स तुम्हाला माहिती आहे, इम्पोर्टला शॉर्ट फॉर्म मी आय वापरतो. बरोबर ना? इम्पोर्ट म्हणजे काय? की बाहेरच्या देशातल्या गुड्स आपण आपल्याकडं डिमांड करायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबा मोबाईल, आपल्या देशातले भरपूर माणसं काय करतात? इम्पोर्टेड गुड्स वापरतात. ते बाहेरच्या देशातले मोबाईल वापरतो. आणि एक्स मीन्स एक्सपोर्ट. आपल्याकडच्या वस्तू आपण बाहेरच्या देशांना पाठवणं, त्याला एक्सपोर्ट म्हणतात. बरोबर आहे ना? मग ह्या दोघांमधला जो डिफरन्स असतो, आता नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. नेहमी एक्सपोर्ट्स आर ग्रेटर दॅन इम्पोर्ट. एक्सपोर्टची व्हॅल्यू नेहमी जास्त पाहिजे. म्हणजे मी काय बोलतो बघा, तुम्ही समजा आपण एखादी फॉरेन कंट्री पकडू, बाबा USA, अमेरिका पकडू. ओके, आपण समजा असं ॲज्युम करू की 20,000 20,000 रुपयाचा माल आज आपण फोन लावला अमेरिकेत, असं ॲज्युम करा. असं काय नसतं रिअली, फक्त तुम्हाला कळण्यासाठी सांगतो की अमेरिकेत आपण फोन लावला आणि त्यांना सांगितलं, अशी अशी लिस्ट दिली, आम्हाला हा 20,000चा माल इम्पोर्ट करा. इम्पोर्ट मीन्स आम्हाला इकडं पाठवून द्या. ओके, त्यांच्याकडनं माल आला आणि 2-3 दिवसांनी त्यांचा फोन आला आपल्याला, अमेरिकेतनं आपल्याला फोन आला. कशासाठी? त्यांनी पण आपल्याला लिस्ट दिली की एवढा माल आम्हाला तिकडं पाठवून द्या. दॅट मीन्स एक्सपोर्ट. बरोबर ना? आपण त्यांना आता एक्सपोर्ट करणार आहे, पण त्यांनी जो डिमांड केला ना, त्यांचं बिल झालं 30,000. बरोबर आहे? म्हणजे आपण त्यांच्याकडनं 20,000चा माल मागवला होता आणि आता आपण त्यांना 30,000चा माल सेंड करतो आहे. सो इन दिस कंडिशन एक्सपोर्ट आर ग्रेटर दॅन इम्पोर्ट. म्हणजे याचा अर्थ आपण प्रॉफिटमध्ये आहे. कसं काय? 20,000चा मागवला आणि 30,000 जर त्याला देतो आहे, सो डिफरन्स बिटवीन एक्स मायनस आय किंवा एक्स मायनस एम, इम्पोर्टला एम पण म्हणतो ना, एक्स मायनस एम,
हा जो मधला डिफरन्स आहे त्याला नेट इन्कम म्हणतात. म्हणजे आपली जी कंट्री आहे इंडिया, आपण 10,000 रुपीज पण कमवले ना. कशातनं कमवले? एक्सपोर्ट इम्पोर्टमधनं कमवले. मग हे जे काय एक्सपोर्ट इम्पोर्टमधनं 10,000 कमवले, हे आपल्या देशाचं इन्कम झालं. मग हे जे इन्कम आहे, इट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन अवर नॅशनल इन्कम. हे सुद्धा पकडा ना. जसं तुम्ही नॅशनल इन्कम काउंट करताना फक्त आपल्या देशाचा विचार करताय, म्हणजे आपल्या देशातला पैसा तुम्ही टोटल मारताय, तसाच हाच पैसा आपण एक्सपोर्ट इम्पोर्टमधनं पण कमवत असतो. तो जो एक्सपोर्ट इम्पोर्टमधनं पैसे कमवतो ना, तो सुद्धा नॅशनल इन्कममध्ये काय करायचा? ॲड करायचा. काय दिलं बघा, नॅशनल इन्कम इन्क्लूड्स नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉड. की नॅशनल इन्कममध्ये नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉडमधनं जे पैसे कमवले जातात ते सुद्धा इन्क्लूड केले पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणता सर ॲब्रॉडमधनं म्हणजे काय? तर दॅट इज डिफरन्स बिटवीन एक्सपोर्ट व्हॅल्यू अँड इम्पोर्ट व्हॅल्यू. बरोबर आहे ना. एक्सपोर्ट अँड इम्पोर्टमधला जो डिफरन्स असतो ना, आत्ताच मी एक्सप्लेन केलं, तो डिफरन्ससुद्धा नॅशनल इन्कममध्ये ॲड झाला पाहिजे. अँड नेट डिफरन्स बिटवीन द रिसिप्ट फ्रॉम ॲब्रॉड अँड पेमेंट्स मेड ॲट ॲब्रॉड. बाहेरच्या देशात तुम्ही रिसिप्ट्स अँड पेमेंट, जे काय तुमचे रिसिप्ट्स पैसे जमा होतात, जे काय तुमचे खर्च होतात, त्यातला जो डिफरन्स असतो तो डिफरन्ससुद्धा तुम्ही नॅशनल इन्कममध्ये ॲड केला पाहिजे. रिसिप्ट्स अँड पेमेंट्सचा अर्थ कळलं ना. रिसिप्ट्स मीन्स पैसे आले, म्हणजे समजा तुम्ही बाहेरच्या देशात गेला, काहीतरी बिझनेस करायला गेला, 40,000 तुमच्याकडं पैसे आले. तिथं बाहेरच्या देशात जाऊन तुम्ही 40,000चा माल विकला, पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला खर्च पण करायला लागले. मग तिथं गेल्यानंतर तुमचे खर्च 25,000 पेमेंटसुद्धा झाले. तिथं तुम्ही हॉटेलमध्ये राहिला, तिथं तुम्ही जेवला, बरोबर आहे ना. तिथं असे तुमचे 25,000 पेमेंट्स खर्च झाले. मग ह्याच्यामध्ये नीट बघा, रिसिप्ट्स आर ग्रेटर दॅन पेमेंट्स. बरोबर. ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे, 25,000 खर्च झालेत, पण 40,000 तर तुम्ही रिसिप्ट्स कमवले. मग मधला जो डिफरन्स आहे 15,000, 15,000 तुमचा इन्कम आहे. मग तो इन्कम पण काय करा? नॅशनल इन्कममध्ये ॲड करा. ओके. सोप्या भाषेत आता बोलतो, आता नीट लक्ष द्या. तो पॉईंटकडं मरून दे, मी काय बोलतो लक्ष द्या. म्हणजे नॅशनल इन्कम काढताना भरपूर जणांना काय वाटतं की नॅशनल इन्कम म्हणजे आपल्या कंट्रीचं इन्कम. मग आपल्या कंट्रीमध्ये जेवढं प्रोडक्शन होतं, आपल्या कंट्रीमध्ये जेवढी माणसं राहतात, त्यांच्या इन्कमवरून नॅशनल इन्कम काढायचं. बरोबर आहे. पण नॅशनल इन्कम काढताना भरपूर वेळा माणसं विसरतात की अरे आपण बाहेरच्या देशाकडनं पण पैसे कमवत असतो, एक्सपोर्ट इम्पोर्टमधनं पैसे कमवत असतो. मग ते पैसे कमवलेले कुठं इन्क्लूड करायचे? तर ते सुद्धा इन्क्लुडेड इन नॅशनल इन्कम. बाहेरच्या देशातला, जसं नॅशनल इन्कम काढताना तुम्ही तुमच्या देशाचा विचार करता ना, तसं बाहेरच्या देशातनं मिळालेला पैसा त्याचा पण विचार करायचा. नक्की कळलं? अँड लास्ट फीचर, शेवटचा फीचर बघू आता आपण, नेट ॲग्रिगेट व्हॅल्यू. की नॅशनल इन्कम काढताना ॲग्रिगेट व्हॅल्यू, नेट ॲग्रिगेट व्हॅल्यू म्हणजे काय? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल नीट लक्ष द्या, आपण थोडंसं अकाउंट्समध्ये शिरूया हा पॉईंट एक्सप्लेन करताना. की समजा मी तुम्हाला सांगितलं एक काम करा, की तुम्ही क्लासमध्ये आला आणि तुम्हाला विचारलं चला हे क्लासचा आपण इन्कम काढू. तुम्ही म्हणणार सर क्लासचं इन्कम कसं काढायचं? तर तुम्ही क्लासची फीस जी काय होती ती सगळी पहिली काउंट केली. मग क्लासमधले ॲसेट्स मीन्स तुम्ही क्लासमधले बेंच जे होते ते बेंच समजा तुम्ही काउंट करायला घेतले. तर नीट लक्ष द्या, तुम्ही क्लासमधले बेंच मोजले. टोटल देर आर 20 बेंचेस इन अवर क्लास. बरोबर ना. 20 बेंच तुम्हाला सापडले. मग तिथं मी बसलो होतो, तुम्ही मला विचारलं सर एक बेंच कितीचा असतो? मी सांगितलं 5,000 रुपीज. मग लगेच तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, 5,000 × 20. दोघांचा जर मल्टिप्लाय केला तर दोघांचा मल्टिप्लाय किती होतो आहे? 1,00,000 रुपीज होईल. बरोबर आहे ना. म्हणजे ह्याचा अर्थ 1,00,000, बरोबर 1,00,000 रुपीज होईल. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही लगेच क्लासचं इन्कम लिहून काढलं 1,00,000 रुपीज. बरं. मी विचार 1,00,000 कुठनं लिहिले? तुम्ही म्हणला का सर तुमचे टोटल 20 बेंचेस आहेत, इंटू 5,000 तुम्ही बोलला ना, 5,000चा एक बेंच आहे. मग 20 × 5,000 1,00,000 रुपीजचे तुमचे बेंचेस आहेत, असं तुम्ही लगेच तिथं तुमच्याकडं कागद होता त्याच्यावर रेकॉर्ड केलं. पण ह्याच्यात तुम्ही एक चूक केली. ती म्हणजे कुठली चूक केली? तुम्ही बेंचची जी काय व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यू इन्क्लूड केली. मार्केट व्हॅल्यू मीन्स तुम्ही मला फक्त विचारलं बेंच कितीचा, मी सांगितलं 5,000चं. मी काय कुठं बोललो नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक गोष्ट इग्नोर केली. ते बेंच घेऊन खूप वर्ष झाली. आज त्या बेंचला 4 वर्ष 5 वर्ष झालेत.
मग 4-5 वर्षात आपण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण अकाउंट्समध्ये ॲट द इयर एंडिंग दरवर्षी काय करतो की एखादी ॲसेट्स आपण वापरली त्याच्यावर काय चार्ज करतो, डेप्रिसिएशन चार्ज करतो. बरोबर आहे ना. तो बेंच जर 5000चा असेल तर तो 5000चा तेव्हा होता 4 वर्षापूर्वी. आता तो 4 वर्षात वापरून त्याची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. म्हणजे आता जर तो विकायला काढला तर त्याचे 5000 नाही भेटणार, 2000 भेटतील, 3000 भेटतील. बरोबर आहे ना. 3000 पकडू आपण, कारण साहजिक आहे 4 वर्ष झाली, सेकंड हँड झाला. मग सेकंड हँड झाला म्हणल्यावर त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते ना दरवर्षी. त्यालाच आपण डेप्रिसिएशन म्हणतो. सो बाय मल्टिप्लाइंग 20 × 3 आता जर मल्टिप्लाय केला तर आन्सर इज 60,000. थोडक्यात तुम्हाला बेंचची टोटल किती व्हॅल्यू लिहायची होती, 60 लिहायची होती, पण तुम्ही चुकून किती लिहिली, 1 लाख लिहिली. थोडक्यात काय झालं, तुमच्याकडनं नॅशनल इन्कम जास्त दाखवलं गेलं. ॲक्च्युअल 60 होतं, पण तुमच्याकडनं चुकून ते 1 लाख रिप्रेझेंट झालं. मग अशा पण चुका होतात नॅशनल इन्कममध्ये, म्हणून त्यांनी त्याच्यावर एक सोल्युशन दिलं की नेट ॲग्रिगेट व्हॅल्यू, की असला गोंधळ न होण्यासाठी डायरेक्ट नेट व्हॅल्यू डेप्रिसिएशन लेस करून ह्या वर्षी किती व्हॅल्यू आहे. तुमचा बेंच 5000ला होता ते नका सांगू, आत्ता कितीला आहे, 3000. मग डायरेक्ट 3000च सांगा. कळलं नक्की. म्हणून तो पॉईंट आहे की नॅशनल इन्कम इन्क्लूड्स नेट व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस, की नॅशनल इन्कममध्ये ज्या वर्षभरात ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात त्याची व्हॅल्यू इन्क्लूड करतोच आपण, बट नेट व्हॅल्यू इन्क्लूड करायची. नेट म्हणजे कळतं ना तुम्हाला, अकाउंट्समध्ये आपण ग्रॉस अँड नेट हे शब्दाचा अर्थ मी सांगितला आहे. नेट मीन्स सगळं कट करून जी शिल्लक राहते त्याला नेट म्हणतात. बरोबर आहे. अँड डज नॉट इन्क्लूड डेप्रिसिएशन कॉस्ट. सगळ्यात महत्त्वाचं, डेप्रिसिएशन कॉस्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड करायची नाही. डेप्रिसिएशन लेस करून जी अमाऊंट राहते ना नेट व्हॅल्यू ती इन्क्लूड करायची. बरोबर. बेंच 5000चा होता तो नाही इन्क्लूड करायचा. डेप्रिसिएशन कॉस्ट त्यातनं आता लेस करत करत आत्ता कितीचा आहे यावर्षी, 3000. मग तो 3000 नेट व्हॅल्यू नॅशनल इन्कममध्ये इन्क्लूड केली जाते. नक्की कळलं आहे. ओके. म्हणजे इझी पॉईंट आहे. टोटल 6 पॉईंट्स आहेत. मी परत एकदा सांगतो आहे की आज आपण नॅशनल इन्कमचे फीचर्स बघितले. व्हॉट आर द फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम. देअर आर टोटल 6 फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम. फर्स्ट वन इज अ मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. सेकंड वन इज फायनान्शियल इयर. थर्ड फीचर इज मनी व्हॅल्यू. फोर्थ वन व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. फिफ्थ वन नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉड. अँड लास्ट वन नेट ॲग्रिगेट व्हॅल्यू. ओके. नक्की कळलं. टोटल 6 फीचर्स होते, मी एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्हाला कळले नसेल तर व्यवस्थित परत काय आणलं तर मला फोन करून विचारा किंवा व्हिडिओ परत रिपीट बघितलं तरी चालेल. ओके. तर आज तुम्हाला एवढाच होमवर्क आहे. मी व्हिडिओ तर सेंड करतोच आहे आणि व्हिडिओसोबत मी स्क्रीनशॉट पण सेंड करतो आहे. ॲज इट इज आहे तसे ते फीचर्स नोट डाऊन करून घ्या. ओके. बाय.